Chief Minister Dr. Pramod Sawant said the government will resolve all pending issues faced by Samagra Shiksha Abhiyan and para teachers by October this year. आम्ही म्हणटा की एखादो युवक व शिकल्या उपरांत तो फक्त जॉब करतलो हय तो जॉब करतलोच बट त्याच बरोबर तो नेशन बिल्डर जावप हो तितकोच म्हत्वाचो आसा आणि जेन्ना आमी प्रायमरी एड्युकेशन म्हणटा ते प्रायमरी एड्युकेशन तशें जिवनातलें खूब म्हत्वाचें एड्युकेशन आसा घडये कदाचित इन फ्युचर आता जर पळयत जाल्यार 16 वर्साच्या उपरांत की भुरग्याक आपूण कसो वागचो कितें वागचो हें सगळें तो स्वता करू शकता बट कित्याचेर डिपेंड प्रायमरी सेक्टरांत ताजेर जाल्ल्या संस्काराचेर डिपेंड आसा आणि ते संस्कार आमी म्हणटा कोण करपाक शकता आसत जाल्यार ते संस्कार हे तुमी करपाक शकता म्हणून तुमी चड म्हत्वाचे आसा आमी जे सातत्यान पळयता डिसिप्लीन आसतली क्युरियोसिटी आसतली कॉन्फिडन्स आसतलो कॉम्पॅशन आसतलें ह्यो सगळ्यो गजाली कोणा कडल्यान येवंक शकता एकदां घडये कदाचित सगळ्यांचीच घरांतली आर्थीक परिस्थिती आनी घरांतली फॅमिली लायफ हे ज्या कंडिशनात जाय त्या कंडिशनात आसूं शकना बट आमी शाळेंतलें कंडिशन कशें दवरपाचें हें आमी ठरोवपाक शकता ते तुमच्या मुडाचेर ठरोवपाक शकना बट शाळेंतलें कंडिशन आमकां भुरग्याचें फ्युचर हें घडोवपा खातीर जाय त्या तिथे बरें दवरपाचें काम हें तुमी एज अ टीचर म्हणून खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकता म्हणून हांवें म्हटलां की टीचर बिल्ड्स द कॅरेक्टर अ टीचर इन्स्पायर्स द कॉन्फिडन्स अ टीचर discovers the talent and teacher changes the destinies हे टीचर करपाक शकता आणि ते टीचर करपा खातीर आमी प्रायमरी एड्युकेशन हे एक सेंटर आसपाक शकता आणि त्या सेंटराचो कंप्लिटली रोल मॉडेल जर कोण आसत जाल्यार तेजे रोल मॉडेल तुमी आसूं शकता बऱ्याचशा भुरग्यांक जर तुमी विचारशात जाल्यार ताका ताजो प्रायमरीचो टीचर कायमचो याद उरता म्हाका आजुनूय म्हजे प्रायमरी टीचर याद आसा ताज्या मदीं खुबशे टीचर येवन गेले आणि ताज्या उपरांत हे ग्रॅज्युएशनचे टीचर हे तकलेंत उरता कित्याक तर प्रायमरी टीचरान आपल्या तकलेंत एक इम्पॅक्ट केल्लो आसा म्हणजे हांव मुद्दामून सांगता म्हाका प्रायमरीत आसलेलो देसाय गुरुजी पर्टिक्युलरली जरी म्हटलें आसत जाल्यार ताजो खूब इम्पॅक्ट म्हाज्याय तकलेर आशिल्लो तेज्यातली आशिल्ली शिस्त डिसिप्लीन खेळप स्टायल ह्यो सगळ्यो गजाली विचार करात हांव चवथेन आशिल्लो तिसरी आनी चवथी बट देसाय गुरुजीचे आजुनूय चेहरोय म्हज्या लक्षांत आसा की कशा पद्दतीन देसाय गुरुजी गांवांतल्या सरकारी प्राथमीक शाळेंत शिकला कोठंबी गांवांत आता शाळा बंद पडली बिल्डींग उबी आहा अजुनूय बी म्हणजे पयली ते चवथी सरकारी प्राथमीक शाळेंत शिकला आनी तितूंतलो शिकोवपी देसाय गुरुजी हो आजुनूय म्हाका याद आसा आनी ताज्या उपरांत जे याद उरता ते फक्त ग्रॅज्युएशनचे टीचर बरेचशे फावटी मदले खुबशे टीचर्स म्हणजे स्कुलांनी हाय सेकंडरीनी इट इज फॉर द टायम बींग आनी येता वता येता तितके बऱ्याच जाणांच्या तकलेन एकदां उरना ग्रॅज्युएट लेवलाचेर आमी तेज्या उपरांत खुबश्या जाणांच्या तकलेन मागेर उरता म्हणून आपली इमेज ही कायमची भुरग्यांच्या तकलेन तशाच पद्दतीन क्रिएट करपा खातीर की एखाद्या भुरग्याक आपूण घडयलो हे तुमकां याद उरपा खातीर तुमी तांचे फ्युचर आनी करियर घडोवपा खातीर म्हणजे शेप दिवपा खातीर तुमचो सगळ्यांत व्हडलो रोल आसा आनी तुमी दितले हाची म्हाका खात्री आसा हो कंप्लिटली प्रोसेस हो ट्रान्सपरंट पद्दतीन जाला म्हणजे गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे आमी पळयता की सुरवात केल्या पासून म्हणजे बऱ्याच जाणांनी वेगवेगळ्या पद्दतीची तेजेर चर्चा जाली वेगवेगळ्या पद्दतीची स्टेटीक सगळ्या मिडिया पासून ते यूथ हाज्या मदीं हो एक क्युरियोसिटीचो विशय आशिल्लो पण खंयसरूच न वता म्हणजे अंडर द गायडन्स ऑफ द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी देशात पुराय ट्रान्सपरन्सी रिक्रुटमेंट प्रोसेस ह्या हातूंतल्यान येवपाक जाय म्हणून गोवा स्टाफ सिलेक्शन ह्या प्रोसेसांतल्यान आयलो म्हणजे कदाचित तुम्ही हांगा ऑफर लेटर घेवपाक आयल्या पण म्हाजे कडेन सकाळी घरा कडेन 30 ते 40 जाणां म्हाज्या घरा कडेन आयिल्लीं कित्या खातीर आयिल्लीं तेंय सांगता तुमकां आमकां एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ना म्हणून आमकां डायरेक्टर जिंगडीन घेवंक ना हांवें ती तेजी चुकी न्हू ती प्रोसेसातूच आसा ऑलमोस्ट जर 2 वर्सां कोणाक एक्सपिरियन्स ना तेन्ना आमी जेन्ना एडवर्टायजमेंट केलें त्या एडवर्टायजमेंटात क्लियर कट आशिल्लें देर इज अ 2 years एक्सपिरियन्स वीच इज अ कंपल्सरी आणि त्या प्रोसेसात प्रमाणे तो आसत किंवा सेक्रेटरी एड्युकेशन फुडें वतलो हांवूय खंयच तितून त्या प्रोसेसात एंटरव्हीन करूंक शकना तुमकां मार्क कितले पडले हे आमी कोणी कोणाक सांगपाची गरज ना किंवा तुमकां मार्क कितले पडले हे सगळ्यात पयलीं तुमकांच कळ्ळ्या की आपल्याक मार्क कितले पयलीं कळ्ळ्या काय ना सीबीटी घेतली तेन्ना कळ्ळ्या काय ना मराठीचो आनी कोंकणीचोय पेपर हो तुमचो तुमीच दिल्लो बऱ्याच जाणांनी म्हजेर टिकाय केली कितें म्हणून समजून घेवच्या पयलीं
मराठीतल्या टिचरांक तुम्ही कोंकणीचोच पेपर कित्याक दितलो काय म्हणून हांव तांकांय सांगपाक सोदतां आमकां तितकें ज्ञान आसा ओके त्या ती मराठी प्रायमरी टिचर्स जे आहा आमचे हांच्यांनी म्हणजे जाका लँग्वेज पेपर जो दिवपाक जाय आशिल्लो 10 मार्काचो तो हांव तेंच्यांनी मराठींतल्यान दिल्या आनी कोंकणी मिडियमाच्यो ज्यो टीचर आशिल्ल्यो तेंच्यांनी कोंकणीतलो पेपर हो कोंकणीतल्यान दिला आणि बाकीचे सगळे रुल्स हे ताका स्ट्रिक्टली त्याच पद्दतीन आशिल्ले. आज 201 मराठी मिडियमाच्यो टीचर सिलेक्ट जाल्या. हांव खरोखरच म्हणजे इम्प्रूव्ह मराठी कशी करप ही बी तुमची कला आसा. आमी खुबशे फावटी पळयता शुद्ध लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टीचेर भर दिवप ही खूप गरजेचें आसा. आज खूप नो डाऊट बीइंग अ गोवायजप आमी कोंकणीन उलयतात पण मराठी तितकीच शुद्धपणे उलोवप ही गरजेचें आसा. त्या खातीर म्हाका दिसता तुम्ही ताजेरूय भर दिवपाची गरज आसा कारण मल्टी लँग्वेज शिकप आणि मल्टी लँग्वेज आपल्याक कळप हे आयज काळाची गरज आसा. मराठी कोंकणी इंग्लीश हिंदी कन्नड ताच्याच बरोबर फॉरेन लँग्वेजीसूय जाणा जावप ही गरज आसा. पण त्या खातीर तुम्ही जेन्ना मराठी शिकयता तेन्ना ताका खूब बरें मराठी बरोवंक येवप आनी मराठी वाचूंक येवप किंवा मराठी उलोवप ही कला तुम्ही आत्मसात करचीच पडटली. त्याच बरोबर कोंकणी टीचर आमी खुबशे फावटी पळयता थोडे जाण फक्त नांवांक कोंकणी टीचर आसा तेका जर सांगलें कोंकणींतल्यान बरें म्हणून जाल्यार खुबशे फावटी कोंकणींतल्यान बरोवपाक तेंकाय जावना. बट म्हजें म्हणणें की इतल्या ट्रान्सपरंट प्रोसेसांतल्यान तुमी जेन्ना शिकल्यात तेन्ना तुमी बी इतक्या बऱ्या पद्दतीचो प्रोसेस हो केन्नाच आयज पर्यंत खंयसरूच नाशिल्लो. वी स्टँड नंबर 1 इन द कंट्री म्हणपाक काय हरकत ना. इतको बरो ट्रान्सपरंट प्रोसेस आमी सातत्यात केला. ताका लागूनच आमी पळयता की गव्हर्नमेंट इज कमिटेड टू द क्वालिटी एज्युकेशन आणि हे सगळें सांगता आसतना आमी वी हॅव इम्प्रूव्ड द स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर. मॅक्झिमम गव्हर्नमेंटाची स्कूल जितकी आसा त्यांचो इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करपा खातीर आमी खूब मोठ्या प्रमाणात काम केल्लें आसा. मॉडर्नायझिंग द क्लासरूम डिजिटल लर्निंग आणि स्ट्रेंथनिंग द टीचर्स ट्रेनिंग हाजेर भर हो सरकारान सातत्यात दिला. वी आर इम्प्लिमेंटिंग द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि तुम्ही ताजे खऱ्या अर्थात म्हणजे एनईपी इम्प्लिमेंट करपी पिलर आसतले. म्हणून आमी म्हणटा की गुड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्सलंट ह्युमन रिसोर्स दिवपी गोंय हे देशातले पयले राज्य आहा. अशा पद्दतीन आमी खूब म्हणजे इट इज नॉट जस्ट म्हणजे एखादी दुसरी शाळा आसतली तेजो इन्फ्रास्ट्रक्चर अजून इम्प्रूव्ह जावना आसतलो. इन द एडेड स्कूल हांव कळपाक जाय म्हणून पत्रकारांच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतां की एडेड स्कुलात सुद्दां तांकां रेंट त्यांच्या बिल्डिंगेचे हे आमी दिता. तेंचे रेंटाच्या बरोबर आमी तांकां मेंटेनन्स ग्रँट म्हणजे प्रायव्हेट स्कुलाची बिल्डिंग जो आमच्या कडेन ग्रँटीन आसा ताका मेंटेनन्स ग्रँट आमी दिता. म्हणून हांव सांगता की बरेच जाण शाळेच्यो बिल्डिंग्यो मेंटेन करीत ना. ओके त्यो तेंच्यांनी मेंटेन करच्यो कारण की मेंटेनन्स ग्रँट सुद्दां सरकार दिता. जे आपूण इश्कॉलां चलयता हे म्हाजे इश्कॉल जरी तुमी म्हटलें आसत टिचराच्या पगारापासून बालरथ आसतली तेजे रेंट आसतले बिल्डिंगेचे आनी मेंटेनन्स ग्रँट जे बिल्डिंग तेंच्यांनी बांदला आसत बट मेंटेनन्स ग्रँट सुद्दां हे काम दिवपाचें काम हे म्हजें सरकार करता. आणि हांव मोठ्या अभिमानान सांगता बीइंग एज अ एज्युकेशन मिनिस्टर टायम टू टायम दिवपाची सुरवात ही म्हाज्या कार्यकाळात जाल्या. पयलीं 5-5 वर्सां ते मेळनाशिल्ले. जो एप्लाय करता ताका विदीन अ इयर ताची मेंटेनन्स ग्रँट जी आसा ती रेग्युलर मेळटा. रेंट तांकां अजून आमी वाडोवन दिला. म्हणून आमी सातत्यात म्हणटा की बरे स्टुडंट्स घडोवपा खातीर टिचरांच्या बरोबर मॅनेजमेंटाचोय रोल हो तितकोच म्हत्वाचो आसा. तांच्यांनी हितून पार्टिसिपेट जावचें.